सातारा शहरासह पूर्व आणि पश्चिम भागातील सर्वच तालुक्यांमध्ये रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। साताऱ्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली असून जिल्ह्यातील सर्वच धरणं 99 ते 100% भरली आहेत। पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास धरणामधून विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे। सकाळपासून पावसाची बॅटिंग सुरू असल्याने जनजीवनही विस्कळीत झालेले आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। हवामान खात्याच्या अंदाजानुसार रात्रीपासून सातारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जर बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडचा भाग असेल तो म्हणजे मान खटाव जो दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, या भागात देखील तुफान पावसाची बॅटिंग सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अशीच परिस्थिती सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये आहे। तुम्ही जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर ओढे नाले हे तुडुंब भरून वाहताना आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर डोंगर माथ्यावर आता मुसळधार पाऊस सुरू झालाय। महाबळेश्वर, पाचगणी, कास, पठार त्याचबरोबर तापोळा परिसर असेल या भागामध्ये मोठा पाऊस आता यावेळी सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील जी प्रमुख धरणं आहेत त्यांची पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। आता सध्या पाणी पातळी 100% धरणांची झाल्यामुळं आता प्रशासनाच्या माध्यमातून नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांना आणि त्याचबरोबर नागरिकांना देण्यात आल्याचं देखील पाहायला मिळतं। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता तुम्ही ही परिस्थिती पाहू शकताय। रस्त्या नाल्यांना ओढ्यांना नदीचं स्वरूप आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर पाऊस या भागामध्ये सुरू आहे, त्यामुळे एकंदरीत जर बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार झाल्याचं आपलं चित्र पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर आता या ठिकाणी पाऊस सुरू आहे। सकाळपासून हा मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं एकंदरीत सातारा जिल्ह्यातलं जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। तिकडे